नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, दिवसाची सुरुवात ही खूप चांगली झाली आहे. तर मी रेडी झालो आहे आणि आता जाणार आहे मी साईटवर. तर बघूया साईटवर काय होतं ते. नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे स्टोर रूम मध्ये. आमचं स्टोर करण्याची जागा आहे. इथे आम्ही सामान स्टोअर करून ठेवतो, लागणारे हत्यार स्टोअर करून ठेवतो. तर मित्रांनो, आता साईटवर आलो आहे. हे 5 माणसं आहे. एवढं काम झालं आहे. बघू शकता, खड्डा करायचं काम चालू आहे. दुसऱ्या साईटवर आलोय. इथून पाईपलाईन तुटलेली होती इथपर्यंत, तर आम्ही जॉईंट करणार आहे. तर अशा पद्धतीने आता काम झालंय. आता आम्ही चाललो दुसऱ्या साईटवर. जस्ट काम झालं आणि आता कामावरनं घरी चाललोय. हे बघ, इथं आम्ही सामान ठेवतो आणि हे आमची गडी माणसं. तर मित्रांनो, 7:30 वाजता कामावरून आलो. आता तयारी केली. आता चाललोय डान्स क्लासला. आणि इकडे भाऊ बसलेला आहे, तो करतोय ट्रेडिंग. बघू शकता, खूप मस्त पद्धतीने ट्रेडिंग चालू आहे. आज मोकार लॉस झालाय. गाईस, तुम्ही बघू शकता, नवीन शोरूम गाडी किक मारूस चालू होत नाहीये. सेलचा तर संबंधच नाहीये, फक्त गाडी घेऊन 2 दिवस झाले. ये देखो, ये है ऑन, ये हुई ऑन, इंजन लाइट, ऑटो लाइट, ये हुआ स्टार्ट. काय चालू आहे? नवीन गाडीचा खेळ बघा घ्या. नवीन गाडी आहे बघा, किक मारले बघा, किक. गाडी घेऊन फक्त 6 दिवस झाले. आणि त्या शोरूम वाल्यांनी यांना फसवलं या माणसाला. ना तिचा सेल बसतोय ना काही बसतोय. तर मित्रांनो, क्लासवरनं मी आता घरी आलोय. जेवण वगैरे केलं, आता वरती आलोय. तर आज क्लासमध्ये असं झालं, क्लासवरनं जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा एका मित्राची गाडी शोरूम नवीन 7 दिवस झालेले, तर ती चालूच होत नव्हती, म्हणजे सेल स्टार्टच होत नव्हती. आणि मग काय नाही, मग ती आम्ही सूचन करून घरी सोडली. त्यानंतर आता मी घरी आलो. आणि असेच मराठी ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.